मित्रांनो हे बघा आमच्या गाड्या पडल्या इथं. हे सुमितच्या घराच्या इथं आलोय आज. काल स्टे केला सुमितच्या घराच्या इथं आणि इथं बघा हे बघा ही सुमितची गाडी आणि आपली राहुलची गाडी काय माहित नाही कशी पडली. भाऊ आता उचलायचे प्रयत्न करतोय, त्याला हातभार लावतो थोडा. आणि हा आमचा भाऊ बघा, हे भाऊ उचल ना, उड्या मारतोय. तिकडे तो मयूर आणि हा सुमित आणि हा वरतं सुमितचं घर आहे डबल डेकर. भाऊ आपल्या आजचा प्लॅन सांग सगळा. आजचा प्लॅन काय रे? वा आजचा प्लॅन सांग आपला. प्लॅन म्हणजे रुटीन काय आपली आजची, म्हणजे कुठं जाणार पहिलं स्टेप बाय स्टेप कसं जाणार आहे. मग जायचं खायला, तिथं काय भेटला ना तिथं 2 तास घालवायचे काल सारखे. हा तू सांग चल. काल सारखे 2 तास घालवायचे परत. हा त्यानंतर मग ठरवायचं घरी जायचंय की ठाण्याला केलं. हा आता कुंडावरती यायचं. आता सुमितच्या गावातून निघालो आणि पाठी अजून आले नाही आपले. पब्लिक सुरू चालतंय आपले, आम्ही पुढं आहे. आणि सुमितचं गाव आहे बघा, पूर्ण ग्रीनरी आपल्या कोकणासारखं एकदम. आणि कोकणात बघायला गेलं तर तुम्हाला सगळीकडे असं सगळं बघा पावसाळ्या टायमाला आहे ना पूर्ण हिरवगार बघायला भेटणार. आणि अशी आजूबाजूला शेतं अशी भात लावणी वगैरे झालेली आहे इथं बघू शकता. आपल्या गावाला पण भात लावणी झालेली आहे. आणि गणपतीपर्यंत हा भात आहे ना पूर्ण असा वरपर्यंत येतो असा. तर भावाच्या गावाला गणपतीत यायचं चालतं, येऊन तर आपल्या गावाला जायचंय खेडला. तिकडचं पण दाखवतो तुम्हाला सगळं सेम टू सेम असा नजर असणार आहे. ही बघा नदी तुमच्या गावची. इथं आम्ही एका टायमाला इथं आंघोळीला आलेलो, आता जरा अपग्रेड झालंय. हा पूल वगैरे हे बघा, इथं मस्तपैकी असे शिड्या बिड्या बांधले. ते बघा सिमेंटचं काम जास्त केलं इथे. पहिले इथे काहीच नव्हतं. हा पूल पण हा जुना पूल आहे आणि इथं आहे सगळं तर सिमेंटचं वगैरे बांधलंय. डोगेश भाऊचे कार्यकर्ते आणि तिकडे मांजरांचे कार्यकर्ते तिकडे नुसतं सुस्ती झोपा काढतात. इथे पण शूटिंग चालू आहे, इकडे शूटिंग चालू आहे. भावा तुला फेमस आहे लाईक ते लाईव्ह बनत दूंगा. तू आमच्या गावात आलाय, तुझी लाईव्ह बनवून लाईव्ह बनत दूंगा तेरी. डान्सर बॉय, भावाला घे, डान्सर बॉय. दुसरा डॉगेश भावाला घेऊन ये. भाव तो पळतोय सारखा. लाजरा अरे मस्त मस्त वास आ रहा है सीट पे, लगता है इधर कुछ तो करना पड़ेगा. बोलते मला ठेवला तुम्ही. ए दो रुसला भाऊ, सुम्या दो रुसला. मी नाही येत आता, मी नाही येत आता बोलतो. मला त्यालाच नेतात सगळी जण, त्यालाच नेतात. मी नाही, मी चाललो मी नाही येत. रडतो नाही, रडतो. मित्रांनो कुंडावरती आलो. हे बघा हे उन्हेरे कुंड आमच्या मित्राच्या पाली गावातलं. आणि हे बघा खाली बघा कशी बेडकं भेटतंय तुमचं. यांचं काय चालू आहे हे बघा. हे बघा हे बघा हा राहुल आपला दोस्त आजच्या गावात आहे. भिजतात बघा मस्त की. आता कुंडा आंघोळ करायला जायचंय. काल पण आलेलो आणि काल जरा पब्लिक होती, प्रायव्हसी होती थोडी, त्यामुळे काय दाखवलं नाही. आता आपलाच कुंड आहे काय बोलतो भावा, आपला गरम पाण्याचा कुंड. आता मस्त व्हिडिओ मस्त टाइम लॅप्स लावतो. आणि कुंडावरनं आता डायरेक्ट आपण आलो आथर्व हॉटेल तिथे. आणि हे जस्ट आपलं पाली मंदिर त्या बाजूलाच आहे. आता नाश्ता काहीतरी बघूया काय करायचं. मसाला डोसा तुम्ही ऑर्डर केले तुम्ही आणि सुमितनी. तुम्ही काय खाणार भावा? भाजी भावा, पुरी भाजी. तुम्ही भावा? मसाला डोसा. तर तिघांनी आम्ही मसाला डोसा ऑर्डर केले. राहुलची पुरी भाजी आहे. आता थोडा वेळातच येईल आणि आपण खाऊन डायरेक्ट जाऊया ठाण्याला यूज करायला. त्याच्या आधी सुमितच्या आत्याकडे जायचं ना. आत्याकडे इथं आत्याच्या घरी इकडे सुमितच्या आत्याच्या इथं यायचं आहे. तिथं आपल्या ज्या बॅग्स आहेत ते इथं ठेवायचे आहेत.
आणि तिथून आपल्याला पुढे केवचे त्यांना आपला डोसा आलाय आणि अर्धा मी खाल्लाय. त्यानंतर सुमित तिथं पण डोसा त्याचा पण खाल्लाय. इथं भावाला पूर्ण संपवून टाकलाय, चटक पाडले. आणि इकडे पुरी भाजी आलेली आहे. पुरी भाजी थोडी लेट आली त्यामुळे आम्ही आमचा डोसा खाऊन घेतलेला आहे. तर काय बघा ही टेस्ट कशी आहे, टेस्ट कशी आहे. पुरी भाजी टेस्ट एक नंबर आहे. भाजी वेगळी असली जरा मजा येते. वाटाण्याची भाजी असते दुसरी थोडी अशी भाजी जातो मजा येते. पण बटाट्यावर ॲडजस्ट करून घेते मग. हां खरंच मस्त टेस्ट आहे. इथं जर पालीमध्ये आलं तर इथं तुम्ही येऊन टेस्ट करू शकता. पालीच्या म्हणजे पालीचं गणपती मंदिर आहे ना त्या बाजूलाच आहे अथर्व हॉटेल. आणि डोसा आता आवडला आहे मला, मस्त आहे डोसा. मित्रांनो आता आलोय सुमितच्या आत्याच्या गावात ठाणाले इथे. तिच्या आत्याचं घर आहे इथे. आणि हा बघा हा भाऊ आपला. हा नाही बरोबर आहे ते परफेक्ट आहे. ते बाहेर मस्त पडवी आहे आणि तिकडे बघा ती मांजर, ही सुमितची मांजर. ते हेल्मेट ठेवलेत आणि हा पूर्ण बघू शकता ही पडवी आहे. त्या साईडला पूर्ण एक प्रकारचा पूर्ण नेचर आहे. हे बघा ही आहेत, हे अशी गावातली घरं कोकणात आहेत ना, प्रत्येकची घरं अशी असतात सेम बघायला झालं तर. बाहेर पडवी असते मस्तपैकी आणि आतमधल्या हाईटला मस्त एकदम थंडगार वातावरण, बाजूला मस्त नेचर. काय भावा आणि घरात फिरणाऱ्या कोंबड्या. हां घरात फिरणाऱ्या कोंबड्या हा मेन भावा. आणि हा मेन रोड आहे म्हणजे इकडनं बाईक वगैरे इकडं पार्किंग करू शकता, म्हणजे लावू शकता या साईडला. आणि हे पाठच्या साईडला सुमितच्या आत्याचं घर. आणि आता हा रूटनं आम्ही आता वरती आलो. हे समोरच मंदिर दिसतंय, त्या बाजूला ही शाळा आहे ठाणाले, ठाण्याची म्हणजे ठाणाले गावाची ही छोटीशी शाळा आहे. त्या बाजूला बाकीची घरं आहेत अशी. इथं पण बसण्यासाठी मस्त विश्रांतीसाठी केलेलं आहे. तर हा रूट आहे, इथनं आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. भावा लुकला इज्जत दे ना. लुक भावाचा लुक बघा. आणि या टायमाला केक कापला फुल चपरी पण नॅचरल केक आहे भावा, टेन्शन नाही. या टायमाला आपल्या ज्या बॅग आहेत त्या सुमितच्या आत्याच्या घरात ठेवल्या आहेत. आणि फक्त आपल्याला मोजकंच सामान घेतलं, जसं की ट्रायपॉड घेतलंय, भावानी पण ट्रायपॉड घेतलंय. त्यानंतर आपल्याला ओडोमास पण घेतलाय. वरच्या साईडला मच्छर असतील, लावला सगळ्यांनी लावला ओडोमास. तर वरच्या साईडला मच्छर वगैरे असतील काय असेल तर त्यासाठी प्रोटेक्शन. तोंडा लावू नका, मी लावला. प्रॉब्लेम झाला जरा, घाम फुटा लागला जरा. गावातून आपण बाहेर पडलो आणि आता ही बघा ही वाट आहे, पाठच्या साईडला दिसते. इथून आपला खरा ट्रॅक आता सुरू होईल केव्सकडे. तर जसे त्या पाठच्या साईडला मावशीने आम्हाला सांगितलं की वरच्या साईडला झाडांना ॲरो आहेत, त्या ॲरोच्या दिशेनेच जायचं आहे. कारण की एक वाट जी जाते तैलबैल किल्ला आहे त्या साईडला आणि एक वाट जाते ठाण्याला केव्सच्या इथं. तर तिथं ॲरो केलेत, त्या ॲरोच्या दिशेनेच आपल्याला जायचं आहे. सो पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो ॲरो कुठे आहेत ते. त्यानंतर मग पुढे काय काय थ्रिलिंग असेल ते आपल्याला बघायच भेटेल. तर हा आहे आपला ठाणाले गाव. इथं एवढा पूर्ण दिसतो ठाणाले गाव आहे. आणि त्याच्या पाठच्या साईडलाच हा रूट दिलाय जंगलाचा. हे बघा जंगल बघा इथे वाढलंय. 10 मिनिटात ये. टाकीपासून आलात तर एक खालच्या साईडला रस्ता होतो, तिकडे नाही जायचं आपल्याला, इथं वरच्या साईडला जायचंय. पाऊस लागलाय आणि मस्त भिजतोय हे बघा. आणि आम्ही ॲरो विसरलेलो. आमच्या मेंबरनी रेनकोट घातला आहे बघा. हाय शपथ. आणि आम्ही रेनकोटच नाही घातला मित्रांनो. मी पण ओपन आहे, हे तिघं पण बाकी दोघं पण ओपन आहेत. मस्त भिजत भिजत चाललोय. हाय शपथ. आमचा खनिजदार पुढे जातोय. आणि ॲरो दिसलाय भावाला, पण कुठे ॲरो कुठे? हा आता नाही भेटणार, आता झालं ना. शेवलं काढून घेतली, आता पाले आहेत ते शेवलं काढून घेतली ना. जाम असते भाऊ, शेवलं ठेवले. नाही नाही आता पांढरा होते भावा. आता आमचे खनिजदार आहेत, त्यांनी हा काम हाती घेतलाय बघा.
त्यांच्या सुभाष काय शिव काय? पूर्ण ॲरोचं उद्घाटन चालू आहे. असतं ना कोणते हा त्यांच्या सुभाष ते ॲरोचं उद्घाटन होते. इथं खोड इथं आम्ही शिवले शिवले बा ॲरो दिसला. इथून जसं खाली उतरतं तसं आपल्याला त्या खालती जो ओढा आहे पर्याय बोलतात त्याला, तर त्याचा आवाज येतोय. कदाचित तो आपल्याला पार करून त्या साईडला जायला लागेल आणि पुढचे व्हिडिओ चांगले होईल याची अपेक्षा करतो. कारण की पूर्ण ॲडव्हेंचर ट्रेक चालू आहे मित्रांनो. मित्र पुढे जात आहेत, आम्ही दोघं ब्लॉगर मागच्या साईडला आहेत. त्यांना कव्हर करतोय, आम्ही त्यांना कव्हर करतोय, ते आम्हाला गाईड करतात, आम्ही त्यांना कव्हर करतोय. आणि रस्ता चालताना असे किडे मुंगे दिसतात, त्यापासून पण सावध राहा मित्रांनो. काय आला आणि ही बॅग आहे जी प्रत्येकाला बारीने आम्ही पुढे करतो. मगाशी मी घेतलेली, त्यानंतर मयूरने घेतली आणि या भावाचे आता आले वेल. आम्हाला इथे ती लेणी दिसलेली आहे. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा हे दिसते तुम्हाला, ब्लर दिसत असेल थोडं. आणि त्यावरतीच धबधबा आहे, तिथं पोचायचं आपल्याला त्या लेणीच्या इथे. आपली पब्लिक पुढे गेलेली आहे आणि आपण मागणं धावत जातोय. मागणं असं आपण धावत जातोय. हे बघ, राहू पूर्ण ॲडव्हेंचर दगडी खतरनाक ट्रॅकिंग चालू आहे. उड्या मारतोय, दगडांना पाय सरकतोय आणि मधून हे बघा असे ओढे येतात. हे बघा आणि असे बाण पण म्हणजे ॲरो दिले जायला पुढे. थंड सगळं गारगार पाणी. हा बघा, इथे एक ॲरो दिलाय. हा, ॲरोला फॉलो करायचं. हा बघा व्ह्यू बघा मित्रांनो वरती. तर बघा, आणि खाली आपल्याला लागले नदी, ओढा लागलाय, ओढा तो पार करून जायचं आहे. हे बघा काय व्ह्यू आहे बघा. तिथं लेणी आहे, त्या लाईनीला लेणी आहे तिथे तिकडे. आणि पूर्ण वरच्यावर सह्याद्रीचे धबधबे आहे. ते बघा, हे सह्याद्रीची पर्वतरांग आहे पूर्ण. मोठं नदा आहे इथं, नदी नाही, नदा. मोठी नदी नसते मित्रांनो, नदा असतो. नदा सुमितच्या भाषेत. तात्या बघा, तात्या. मच्छरांपासून सावध तर राहिलो आपण. एवढं मस्त फायदा झालाय. नुसतं आवत्या भवती आहेत मित्रांनो. हा बघा आलूचा झाड आहे. हा बघा हे बघा, हे अशी दाखव हे दाखव ना, हे राहुल दाखव. मोठा पडला बघ तिथं. हा बघा इथे एक मोठा पडलाय. असे कुठे नेले ना काढून कांदा ते आंबोशी कसली भाला लागते माहितीये का. पाणी बघा किती. तो राहुल आहे ना, त्याचा ढोपार पूर्ण पाण्यात गेलाय. हे बघा, हे व्हिडिओ शूटिंग चालू आहे भावाची. आणि आता मी पण खाली उतरते. आलो उतरायला लागेल मला. पॅन्ट भिजलेलीच आहे ऑलमोस्ट. चल भावा चल. हा चल पाहिजे आरामशीर त्याच्यावर. हे बघा पाणी
भावा इकडून धडपडलाच इकडे बाबा इकडे बाबा इकडे सह्याद्री मित्रांनो सह्याद्री मित्रांनो आता मच्छर चावायला लागले आहेत आणि हे बघा आम्ही ऑडोमस लावतोय हा हे घे ऑडोमस तुला पण देत मी बोट घालतो गावाची बुटं पण ओळी झालेली आहेत होळी झाले दगडा ग्लास मध्ये आणि हे बघा हा ऑडोमस लावतो मस्त तुम्ही हा हे घे हे पकड रे मच्छर चावायला लागले पूर्ण अंगावर मच्छर निघते येताना ऑडोमस घेऊन या येताना ना मित्रांनो ऑडोमस सोबत ठेवा नाही तर अशा हलवणार कारण की इथे जंगलातले मच्छर असतात मलेरिया व्हायची शक्यता असते ज्यांनी सारखे हा एकदा राहिला जो आपण दुसरा पार केला तो आणि त्यानंतर आपण त्या तिकडच्या खालच्या रस्त्याने वरती आलो आणि अशी गवताला वाट लागली आपल्याला आणि या वाटेवरनं पण जरा जपून या आताच आम्हाला 1-2 प्राणी दिसले इथे काय रे सांग काय दिसलं आपल्याला घोण ती पण जाम मोठी मोठी वाली घोण होती अशी एवढी मोठी ऑरेंज कलर अशी पट्टेवाली तर कोणता कलर होता मग सापाचा कलर असतो तसा हा जरा जपून चालत जा आणि दुसरं गोष्ट म्हणजे अशा जंगलात नाही ना केसरून सारखे असे किडे असतात केसाळू बोलतात त्याला काय काय रस्त्याच्या मध्ये देत बघ छोटे छोटे मायक्रो किडे आहेत काय होत नाही ते बोटाच्या गॅप मध्ये बरोबर असतं काय मातीमध्ये दबल्याचा फक्त निघतात बाहेर मातीमध्ये या दगडावर डायरेक्ट त्या दगडावर उडी मारायची लागेल भाई हा बघा मित्रांनो हा आपला तिसरा काय बोलतात तिसरा ओढा लागलाय आपला हा जो खाली येतो आणि बाकीचे ओढे पण खालतीच आहे तर हा तिसरा ओढा लागलाय आता इथनं आपल्याला क्रॉस करायचंय भाऊ काय करायचं कसं क्रॉस करायचं इकडनं तिकडं उडी मारायची काय काय हलना पाण्यात तुला उतरून जायला हा उडत आता भाऊ उडी मारणार हे बघा पाय वरती हे बघा पाय जमा वरती घेतला नाही भावानी हे बघा इकडं राहुल भाई येतात आपला हा भाऊ आपला उडी मारणार ते बघ कसं पायाचा वरती घेतला नाही भावानं पब्लिक पुढे गेलेली आहे आपण पण आता जाऊया इथे थोडं खोल आहे थोडं इथं कुठं खोल आहे इथे खोल आहे हा हॅलो आय शपथ हे बघा मित्रांनो पूर्ण पायापर्यंत पाणी लागलं हॅलो वरती जाऊया पूर्ण भिजलो पूर्ण खाली पण खोल होता थोडा पॅन्ट भिजली एवढी फायनली मित्रांनो आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहोत ठाणाले लेण्यांच्या इथे आणि समोर बघू शकता तुम्ही हा व्ह्यू बघा हे बघा या पूर्ण इथून पूर्ण हा कातल आहे डोंगराच्या कुशीमध्ये बघू शकता पूर्ण त्या कातलात पूर्ण कोरलेल्या आहेत लेण्या आणि हा पूर्ण जो पाणी इथं पावसाचा तर त्या बाहेरच्या साईड होतो तर इथं झरे असतात चालू झरे इकडनं खालपर्यंत असे आता ते सध्या पाऊस कमी आहे त्यामुळे काहीच नाही आता आणि इकडे सरळ अशा लेण्या आहेत पुढे तिथपर्यंत जरा वाट जरा गुळगुळी झाले जरा जपून जायला लागेल पूर्ण वाट आहे ना भिजलेली आहे पूर्ण आणि शेवाले उठलेत तर पाय जपून टाका खाली पूर्ण दरी आहे खोल दरी आहे आणि इथं सपोर्ट पण नाही पकडायला कसला तर आपण तिथे जाऊया पुढच्या लेणीमध्ये तिथे
मित्रांनो हे स्ट्रगल बघताय आमचं, कारण की इथं पाय सटकतंय बघा. हे आजीने या राहुलने शूज घातलं त्यामुळे त्याला इझी आहे थोडं. आणि इथनं आम्ही जातोय, राहुल तिकडनं गेला वरून, आम्ही इथून जातो खालून, कारण की पाय नाही सटकत आहे. तो पाय जपून टाकायला लागतील आता. हलू 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 हलू. चांगल्या ग्रीपवाला सँडल किंवा शूज घालू नये मित्रांनो, इथं पाय सटकतात त्या ठिकाणी. आता आपला राहुल भाई पूर्ण ॲडव्हेंचर करतोय. राहुल चालला आता वरती कसं तरी, मी पण चढतो. मी इथे चपला वगैरे काढल्यात आणि ही दुसरी लेणी आहे आपली. आणि आतमध्ये आपल्याला भरपूर स्ट्रक्चर बघायला भेटतात, म्हणजे जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठल्या पण लेणीमध्ये जाल तर तिथं गौतम बुद्धांच्या जे बुद्ध धर्माचे जे स्ट्रक्चर आहेत तर ते मला दिसतं इथे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे ॲक्च्युली आहे ना जे बुद्ध विहार असतात तर त्या बुद्ध विहारमध्ये जे वरच्या साईडला जे मंदिराच्या नंतर त्यांच्या जे वरचे कळस असतात तर त्याप्रमाणे बांधलेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 असे 6 आहेत. आणि इथं एक खोली आहे छोटीशी. हे बघा आतमध्ये, तुम्हाला टॉर्च मारून दाखवतो. हे बघा इथं पण आहे, इथे, आणि इथं या साईडला एक आहे अशी. आणि हे ते जे बौद्ध धर्मी आहेत त्यांचं हे चिन्ह आहे, एक प्रकारे फ्लॅग बोलू शकता. त्या फ्लॅगमध्ये वेगवेगळे विविध कलर आहेत, जे त्यांचं धर्माची संस्कृती, त्यांचं जे परंपरा आहे तर त्यानुसार त्यांनी हे फ्लॅगचे कलर आहेत. तर मित्रांनो हे असे घुमट आहेत पूर्ण. इथे भरपूर अशा लेण्या आहेत, तर तिथे तुम्हाला असंच हे स्ट्रक्चर बघायला भेटेल. म्हणजे हीच लेणी नाही, तुम्ही जर कार्ले डोंगरावर गेला तिथं त्या एकविरा मंदिराच्या बाजूची जी लेणी आहे त्यात पण तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला भेटेल. हे पूर्ण त्या लेणीतून आपण इकडं पुढं आलो. इथे एक लेणी आहे, म्हणजे इथं पण सेम बसण्याची जागा केली आहे आणि असं छोटा कप्पा आहे. हे बघा इथे. आणि आता इथं वरती एक आहे, पण इथं वरती जरा चढून जायला लागणार आहे. त्याला धर. सोड 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 जास्त सोड सोड. भावाचा लुक दिला अशा प्रकारे. मस्त चढून आलं मित्रांनो. आणि चढाल तर अजून एक सपोर्टला कोणाला तरी घ्या. म्हणजे आपला मयूर भाऊ आहे ना. मयूर भाऊ आहे, पण मयूर भाऊ प्रत्येक ठिकाणी नसेल, तुमचाच मित्र असेल त्याला घ्या. आणि रूम बोलू शकता असे. हे बघा सेम इथे पण, आणि या साईडला पण सेमच आहेत, सेमच बांधकाम केलंय मित्रांनो. तिकडे जायचंय आता. जरा इथला थ्रिलिंग आहे, थोडं धरून धरून जातात. ते सुमित गेलाय पहिला. पाण्याचं टाकं आहे काय सांगता येत नाही. आतमध्ये बघू शकता. हे बघा पूर्ण खोल आहे, खाली खड्डा आहे असा मोठाच्या मोठा, आणि पाणी एकदम आटलेलं दिसतं इथे. आता ह्याच्या बाजूलाच अजून एक केव्स आहे छोटी. हे बघा तर पूर्ण शेवाले उठलेत. जसं बघता तुम्ही पाऊस पण कमी झाला, शेवाले उठले. आणि अजून एक आतमधलं सेम स्ट्रक्चर. आणि मित्रांनो इथं पाच साईडला एक मोठी लेणी लागली. बघा लेणीमध्ये बरं सारं स्ट्रक्चर बघायला भेटतंय, म्हणजे इथं कोरीव काम केलेलं बघायला भेटते मोठ्या प्रमाणात. आणि इथं आपले ट्रेकर लोकांचा ग्रुप आला आहे पूर्ण. हे बघा पूर्ण मला तर वाटतं 20-30 जण असतील इथे. आणि इधर से अभी वो पोर्ट के लिए रूट आहे काय बोला पहिला. काहीतरी खडतर रोड आहे असा, पूर्ण दगड्या पॅचचा इथं. आणि आता इथं पूर्ण गुळगुळीत झालंय. ते तिथं लेण्या आहेत अर्ध्या, आणि ह्याच्या पुढच्या साईडला आहेत. आता बघूया तिथं जवळ जाऊन. हे बघा मित्रांनो इथं वरच्या साईडला मधमाशींचे पोळे दिसलेत. हे बघा, हे बघा केवढे मोठे मोठे आहेत. हे बघा इथे एक आहे, हा एक, आणि त्या बाजूलाच दुसरा आहे. असे इथं भरपूर असतील. आणि त्या खालच्या साईडलाच बघा इथे इथं अशा तिकडं त्या पूर्ण लेण्यांची लाईन होती अशी पूर्ण.
आणि या दगडाची जे एवढे अर्धे भाग आहे खाली पडल्यामुळे इथं अर्ध्या लेण्या आपल्याला दिसत नाहीत आणि इथून आता या पुढच्या ज्या लेण्या आहेत त्या आपण कव्हर करूया. ही शेवटची लेणी आहे का अजून आहेत पुढं? संपल्या. तर मजा आली मित्रांनो. अजून आता आपल्याला परत त्या साईडला जायचंय आणि आता पाऊस कमी आहे त्यामुळे इथं फिरता येतं आपल्याला. नाही तर पावसात आपल्याला पूर्ण इथं पाणी अजून असतं आणि तिकडचा जो पाठचा धबधबा आहे तुझा प्रवाह अजून वाढला असता, आता पण वाढलेलाच आहे. तर आता ही लेणी करून आपण परत आपल्या परतीच्या मार्गावर जाऊया. डोंगर आहे, त्या बाजूला डोंगर आहेत, अशी पूर्ण रांग बघायला भेटते सह्याद्रीची. आजूबाजूला जंगल आणि त्या साईडला धबधबे आणि इथून चा खालचा नजारा. ही सर्वात तिथली मोठी लेणी आहे आणि बघितलं तर आतमध्ये भरपूर सारा कोरीव काम केलं आहे. त्या वरच्या साईडला एक असं गोल आकाराचं नक्षी आहे आणि आतमध्ये असे एक खोल्या पाडल्या त्याच्या इथनं 1 2 3 4 8 9 ते 10 अशा खोल्या आहेत आतमधल्या साईडला. आणि म्हणजे पहिल्याच्या जुन्याच जमान्यातलं स्ट्रक्चर आहे पूर्ण हे. आणि बऱ्याच ट्रेकर्स लोक इथं कॅम्पिंग पण करतात. इथे रात्रीच्या टायमाला येतात, तिथनं संध्याकाळी ठाणेल्या गावात येतात आणि अर्धे तिकडनं तैलबगीला किल्ला आहे त्या हाईटून पण एक रूट आहे, त्या हाईटून येतात तिथे अर्धे. आणि फायनली मित्रांनो आपण पूर्ण लेण्या कव्हर केलेल्या आहेत आणि त्या साईडला लेण्या आहेत आणि या साईडला पण लेण्या आहेत. आणि ही जी मध्ये लेणी आहे ती सर्वात मोठी लेणी आहे. आणि सांगायचं झालं तर ही लेणी आतमध्ये कॅम्पिंगसाठी पण इथं भारी आहे. आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघतोय. चलो, पब्लिक पुढे गेले. तर मजा आली मित्रांनो. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही या लेणीला तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर पालीतून ठाणेले गावाच्या इथं तुम्हाला ट्रेक पॉईंट भेटून जाईल या लेणीचा. तर तिथला ट्रेक करत करत तुम्ही वरती येऊ शकता. आणि तुम्ही जर येता या ट्रेकला तर उन्हाळ्यात याल तर ठीक आहे, कारण की पावसाळ्यात आहे ना जागोजागी पाणी वाहतंय आणि मग अशा वाटा होतात आणि इथनं कातलावर पाय घसरण्याचे चान्सेस आहेत. तर आम्ही हळूहळू आता इथून करून खाली उतरणार.